सोहनलाल जैन म्हणून आपले जे आहेत विक्टीम आणि फिर्यादी, तर यांचा जो मुलगा आहे त्यांचं लग्न 2025ला ठरलं. जैन समाजातीलच मुलगी, फक्त पंथ जो आहे तो वेगळा त्यांचा पंथ. तर ह्यांची एक जी ट्रस्ट आहे मोठा, म्हणजे ह्यांचा जो समाज आहे मुंबईला ट्रस्ट आहे, त्याच्यानंतर गावापर्यंत राजस्थानपर्यंत त्यांचा हे आहे, होल्ड आहे. तर या ट्रस्टचे जे आहेत महामंत्री अध्यक्ष यांनी सांगितलं या लग्नाला विरोध केला पूर्णपणे, आणि तुम्ही लग्न करू नका समाजाच्या, म्हणजे पंथाच्या बाहेर, समाज एकच पण पंथाच्या बाहेर करू नका म्हणून त्यांना सांगितलं. पण मुलगा मुलगी त्यांच्या घरातले जे आहेत दोघांचे किंवा यांची दोघांची संमती होती, चांगलं त्यांचं स्थळ होतं. ते आता दोघेही फॉरेनला आहेत लग्न होऊन, जे कपल आहे ते. तर त्याच्यामुळे यांनी लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर लग्नाच्या आधीच त्यांनी मिटिंग घेतली आणि लग्नाच्या आधीच सर्व समाजाला सांगितलं की यांच्या लग्नाला कुणी जायचं नाही. त्याच्यामुळे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेले ते बऱ्यापैकी खूप सारे लोक आले नाहीत, आणि जे आले त्यांना रीतसर त्यांनी माफी, समाजाच्या पुढे माफी, लेखी माफीनामा घेतला त्यांच्याकडून. काही लोकांकडून पैसे घेतले, 11,000 15,000 असं दंड सुनावला की आला नाही. आणि ह्याच्या पुढे या लोकांना, हे जी फॅमिली आहे विक्टीमची फॅमिली आहे, त्यांना समाजाच्या कुठल्याच कार्यक्रमाला बोलवायचं नाही, आणि त्यांना जर बोलवलं तर जे बोलवतील त्यांचाही बहिष्कार होईल असा फरमान काढला. त्याच्याप्रमाणे अजूनपर्यंत, म्हणजे मार्च आत्ता जवळपास 1 वर्ष झालं त्यांना, अजूनपर्यंत हे जी हे आहे ते बहिष्कृत आहेत. त्यांना कुठल्याच कार्यक्रमाला बोलवत नाहीत. त्यांचे इव्हन नातेवाईकसुद्धा आहेत, ते त्यांना बोलवलं तरी आदल्या दिवशी सांगतात, आदल्या दिवशी या तुम्ही घरातच राहा, बाहेर पडू नका. अशा प्रकारे त्यांना ते अटेंड करायला लागतं. आत्ताच मुंबईत एक कार्यक्रम झाला सर्व समाजाचा, त्याच्यातही त्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं नाही. अशा प्रकारे अजूनपर्यंत ते बहिष्कृत आहेत, आणि त्यांना या संदर्भातली माहिती नव्हती की महाराष्ट्र ह्याचा ॲक्ट आहे, सोशल बॉयकॉट ॲक्ट 2016, याच्या संदर्भात त्यांना माहिती नव्हती. जेव्हा ते माझ्याकडे आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, आणि त्याच्यानंतर आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पण ती कंप्लेंट करूनसुद्धा पोलिसांनी कुठलीही गुन्हा दाखल केला नाही. जो दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यावर काही IPCची कलमं पण आहेत, कारण का त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, धमक्या दिल्या त्यांना, कपडे फाडू वगैरे वगैरे. तर त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता, पण त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्याचबरोबर अर्जदार म्हणून त्यांचा जबाबही रेकॉर्ड नाही केला अजूनपर्यंत, आणि डायरेक्ट त्यांना हे केलं, गुन्हा दाखल न करता पाठवून दिलं. तर अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. प्लस अशा स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, जे बहिष्कार, हे समाजासाठी खूप वाईट आहेत. आजच्या तारखेला लग्न जे आहे, लग्न व्यवस्था, आपण त्याचा पुढाकार घेतो की आंतरजातीय वगैरे, हे तर समाजामध्येच लग्न झालेलं आहे, फक्त पंथ वेगळा आहे. तर अशा प्रकारे अशी जी वृत्ती आहे लोकांची, समाजाची, ही ट्रस्ट आहे यांची मोठी मुंबईला, आणि हे त्या पदावर बसून त्याचा दुरुपयोग करून अशा प्रकारे जे आहे विक्टीम आणि यांना त्रास देतात. अशा प्रकारची प्रकरणं जे आहेत, खास करून पाहिलं तर गावखेड्यांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात. तीच प्रथा आता मुंबई सारख्या शहरामध्ये देखील पोहोचली, त्यामुळे कुठेतरी मानसिक तणाव देखील आहे कुटुंबावर. खूप मानसिक तणाव त्यांनी बोलूनही दाखवले. सुसाईड करायची वेळ आले, कारण त्याचं जैन समाज हा खूप असा बांधलेला आहे. समाजाचं त्यांचे नातेवाईकांशी कंटिन्यू ते असतात. बरेचसे समाज तेवढे बांधलेले नाहीत, पण जैन समाज खूप बांधलेला आहे. आणि अशा व्यक्तींवर, जेव्हा अशा सिच्युएशनमध्ये एखाद्या व्यक्तींवर अशी वेळ येते की जे कोणाशी बोलू शकत नाहीत, नातेवाईकांशी बोलू नाही शकत, कारण ते बिचारे घाबरलेत नातेवाईक, कारण का त्यांच्याबरोबर जे दुसऱ्यांबरोबर जे हाल केलेत. कारण ही पहिली घटना नाही आहे, हे जे आहेत आरोपी याच्यात, यांनी याच्या आधी केलेले आहे बऱ्याच लोकांबरोबर. त्याच्यामुळे ते लोक घाबरून जे आहेत, त्यांना जरी वाटत असेल की आपण यांना बोलवावं किंवा काय करावं, ते करू शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्यांची हालत खूप खराब झाली आहे. त्यांची एक मुलगी आहे अजून लग्नाची आणि याची, त्याच्यामुळे खूप ते प्रेशर खाली आहेत. पोलिसांनी तक्रार घेतलेली नाहीये. आता ह्या प्रकरणामध्ये तुम्ही काय पाठपुरावा करता आणि काय तुमची मागणी? आता आम्ही ठाणे CP यांना पत्र देणार आहोत पोलिसांनी, आणि इव्हन जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सांगणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जर नाही पोलिसांनी कुठलीही ॲक्शन घेतली, फिर्याद दाखल नाही केली, तर आम्हाला कोर्टाचे त्याच्यात मिळेल, आणि कोर्टाकडून आम्ही FIR दाखल करण्यासाठी पोलिसांसाठी आदेश घेऊ. सर, तुम्ही म्हणतात पोलीस समोरच्यांना काहीतरी मदत करतात, मेसेज त्यांना पाठवले जातात, तो काय प्रकार? आता याच्यामध्ये फिर्यादीने जी मला माहिती दिली आहे, याच्यामध्ये त्यांच्याकडे काही माहिती आलेली आहे की यांना जेव्हा आम्ही कंप्लेंट केली, फिर्यादीचं असं म्हणणं की त्यांना त्यातल्याच काही लोकांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आहे, अर्ज आल्यावर आम्हाला न बोलवता डायरेक्ट व्हॉट्सॲपवर त्यांना मेसेज केलेत की अशी अशी कंप्लेंट झाली. ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना रीतसर अर्जावर अर्जदाराचा जबाब घेऊन जर तशी गोष्ट त्यांनी केली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे आणि बेकायदेशीर आहे. त्यांनी पहिला ह्यांचा जबाब घ्यायला पाहिजे, आणि त्यांना रीतसर पत्र पाठवायला पाहिजे, समन करायला पाहिजे चौकशीसाठी. ती प्रोव्हिजन आहे CRPC मध्ये. व्हॉट्सॲपवर पाठवणं म्हणजे ते काहीतरी संशयास्पद वाटतं, प्रायव्हेट वाटतं, आणि त्याच्यानंतर
जेव्हा आम्ही हे गेले तिथे पोलीस स्टेशनला, मी नव्हतो, हे गेले तेव्हा त्यांना पाठवून दिलं लगेच, असं आहे. त्याच्यामुळे याच्या संदर्भात पण आम्ही कमिशनर ऑफ ठाणे पोलीस जे आहेत त्या साहेबांना आम्ही सांगून तक्रार करणार आहोत. मेरा नाम सोहनलाल छबीलाल जैन, मैं मूल निवास राजस्थान उदयपुर डिस्ट्रिक्ट से हूँ और वर्तमान में 30 साल से मैं यहाँ काम कर रहा हूँ पाँच पकड़ी नामदेवाड़ी में। और मेरे बच्चे की शादी श्वेतांबर जैन समाज से, दोनों परिवार की सहमति से, मैं दिगंबर समाज हूँ, इस वजह से उनको कोई तकलीफ नहीं हुई, हमको भी कोई तकलीफ नहीं, राजी खुशी हमने शादी करवाई। पर इस शादी के विरोध में जो मेरे समाज के अग्रणी हैं, जो वर्तमान में समाज के जो अध्यक्ष पद पर बैठा हुआ है, महामंत्री पद पर बैठा हुआ है महावीर टाया, राजेंद्र मेहता, उन्होंने मेरी जब शादी नक्की हुई थी दिसंबर 2024 से ही, जब से अब मैंने हॉल बुक किया था तब से मेरे प्रति षड्यंत्र रचना उन्होंने चालू कर दिया था। इस एवज में 2-3 बार मीटिंग बुलाई। एक मीटिंग भांडुप में मीटिंग क्यों होती है कि हमारा जैन समाज का, बीसा नरसिम्हा समाज का हॉल वहीं पे जैनम हॉल में ही है। इस प्रकार से वहीं मीटिंग होती है और वहीं निर्णय लिए जाते हैं। इस प्रकार का निर्णय लिया गया कि कोई भी बीसा नरसिम्हा समाज से अलग समाज शादी करेगा तो उसका बहिष्कार किया जाएगा, ये पहले नियम बनाया। फिर 16 नवंबर 25 में जो मीटिंग ली गई, महावीर टाया ने ली, राजेंद्र मेहता ने, उसमें मैं भी उपस्थित था कि मेरी उपस्थिति में उन्होंने बोला इसकी शादी में कोई जाएगा नहीं, उसका सामाजिक बहिष्कार किया जाएगा। मेरे को भी धमकी दी गई कि तुम्हारे भी कपड़े उतार दिए जाएंगे, किसी को बुलाओगे नहीं, करोगे नहीं, इस प्रकार की धमकी दी गई। इसके पश्चात मेरी शादी में होने के पश्चात 30 नवंबर को मेरे बच्चे की शादी हो गई। इसके पश्चात इन लोगों ने व्हाट्सअप मैसेज के द्वारा सभी लोगों जो मेरी शादी में इंक्लूड हुए थे, लगभग तो आए नहीं मेरे लोग, जो मेरे खास हितैषी थे वो आए, तो उनका मतलब उनसे माफ़ीनामा लिखा गया और ऐसे भी लोग हुए कि 11,000 रुपया दंड स्वरूप इनसे वसूला जाए, इस प्रकार की मांग की गई उन्होंने। और ये 16 नवंबर के बाद 21 दिसंबर को हमारे पूरे महासभा हुई हमारे गांव में, प्रॉपर गांव में। वहाँ मुझे इस महावीर टाया ने घोषणा की, हमारे वंश परंपरा से सेठ परंपरा चली आ रही है, उन तीनों सेठों ने किसी प्रकार की कोई घोषणा नहीं की, सिर्फ घोषणा मेरी बाइकाट की या मुंबई रीजन का जो अध्यक्ष है बीसा नरसिम्हा समाज का महावीर टाया और महामंत्री राजेंद्र मेहता ने की। और इसके पश्चात मेरे को किसी प्रकार का निमंत्रण 21 दिसंबर के बाद नहीं आ रहा है। अभी समाज का बड़ा कार्यक्रम 4 मार्च को होली का प्रोग्राम होता है हमारा, सबसे बड़ा 35 लोगों को बच्चों का ढूंढोत्सव होता है। उसमें मुझे पत्रिका भी आई थी तो लोगों ने डरते हुए कहा था कि आप 3 तारीख को आइए, 4 तारीख को मेन प्रॉब्लम मत आइए। इस प्रकार की अनेकों व्यक्तिगत संपर्क वाले लोगों ने भी हमें पत्रिका नहीं दी डर के मारे। और 7 मार्च को मेरे गांव में मेरे सगे मामा के घर पे प्रोग्राम था, वहाँ भी गांव के पंचों में कि ये उनको बाध्य किया गया कि समाज की विराधना से जिसको बाहर किया गया आपके भांजे को, भांजा शब्द उन्होंने वापरा नहीं, नाम नहीं लिया, पर एक अनुशासन समिति का सदस्य है, शेठ है दिनेश पंचोली और अनुशासन समिति का सदस्य है महावीर पंचोली। उसने घोषणा की कि ये मुकेश पंचोली, उसने घोषणा की कि ये आपके समाज की जाजम पे नहीं आएंगे और समाज के बाड़े में नौरे में खाने को नहीं आएंगे। आपको अगर इनको बुलाना है तो आपके घर में 6 तारीख को बुलाइए और इनको विदा करिए। इस प्रकार का बाइकआउट हुआ और मैंने इस प्रकार का सोशल बाइकआउट के बारे में मैं नहीं जानता था, पर मेरा मॉरल सपोर्ट श्रीमान मेरे कजिन भाई है वालचंद जी सलिया, इनका मॉरल सपोर्ट रहा, मेरे को हर तन मन धन से सपोर्ट रहा। और उनकी वजह से मैं अजीत पाटिल साहब जो हैं, मैं उनके साथ में 30 साल से रहता हूँ, तो उनके माध्यम से सर के पास आया, कदम सर के पास, उन्होंने मुझे एक रास्ता दिखाया, तो मैंने रास्ते के तहत ये लीगल एक्शन के लिए मैंने प्रोसीजर किया। तो पर आज तक इस बारे में कोई हुआ ही नहीं, प्रोसीजर हुआ ही नहीं, मेरा FIR लॉन्च ही नहीं हुई है, मतलब FIR दर्ज ही नहीं हुई है। और पर FIR दर्ज पुलिस स्टेशन में गए तो पुलिस वालों का क्या कहना? पुलिस वालों का ये जो सीनियर महाजन सर थे, उन्होंने ये कहा कि ये जुडिक्शन जो भी हुआ है वो भांडुप में हुआ है, आप वहाँ जाइए, ऐसा ही बोला। मतलब मैंने कहा सर भांडुप में हमारा हॉल है, वहाँ प्रोग्राम होता है और मैं यहाँ रहता हूँ, नामदेवाड़ी 5 पकड़ी में रहता हूँ, मेरा पुलिस स्टेशन का हद नौपाड़ा पुलिस स्टेशन आता है। मैंने ऐसा कहा। बहिष्कार डालने के बाद कितना मानसिक तनाव के नीचे आप? मानसिक तनाव तो ऐसा है कि सर आज भी सुबह में मेरे को
छाती में दर्द हुआ था, मेरी मिसेज को पूछ लीजिए, तो 2 बजे तक सो नहीं पाता हूँ मैं। कभी कभी ऐसा उचका आता है कि आज मामा की शादी में मेरे परिवार के सब, वो भाई है, मेरा भांजा है, वो सब गए थे, मुझे नहीं जाने मिला, तो बहुत दर्द तो होता है सर। आज उनकी उम्र, मेरे मामा की उम्र 89 ईयर्स है। वो पलक पावड़े बिछाकर मेरे को इंतज़ार कर रहे थे कि मेरा भांजा आएगा, पर मैं इस वजह से नहीं जा पाया। मेरी टिकट भी हुई है सर, मैं आपको बता सकता हूँ, टिकट कैंसिल भी नहीं करवाई, मेरे टिकट बेकार गई व्यवस्थित इस प्रकार की। क्या मांग रहे थे आप? मेरी मांग तो यही है कि मुझे ससम्मान वापस जिस हिसाब से ले लिया जाए, बस यही हमारी मांग नहीं, और क्या। और कुछ नहीं। और इस प्रकार, और ये जो घटना घटी है मेरे प्रति, इस प्रकार बहुत सारे लोग हैं, पर कोई भी आगे आने को तैयार नहीं हुआ। मैंने इन वालचंद जी और मेरे अजीत पाटिल जी और साहब कदम सर के सहयोग से मैंने एक हिम्मत जुटाई कि मैं इस पॉइंट तक पहुंचूं, मैं कि आगे मैं हर समाज, इस मेरे जैसा व्यवहार अन्य किसी के साथ नहीं हो। और मैं गलत नहीं हूं सर, मैंने कोई गलत काम नहीं किया है, न मेरे बच्चे ने कोई जिहादी प्रवृत्ति अपनाई है, न मैंने इस्लाम धर्म अपनाया है, मैंने कुछ भी नहीं किया है। मैंने जैन समाज की लड़की से, जैन पारिवारिक सहमति से और राजी खुशी बड़े वेल एंड सेटल्ड अरेंज मैरिज की है, कोई लव मैरिज नहीं की है, कुछ भी नहीं की है, अरेंज मैरिज की है। आता शहरामध्ये आपण राहतो, आता हे शहरापर्यंत आलेले आणि बरीचशी लोक जी आहेत, म्हणजे ह्यांची केस यायच्या आधी पण आमच्याकडे बरेचसे पुरावे सापडलेत की ह्यांच्यासारखे बरेचसे समाजाचे, ह्यांच्या समाजाचे जे आहेत लोक, तर ती जी लोक आहेत तर त्यांच्या विरुद्ध पण अशा प्रकारचे फरमान काढून त्यांना बहिष्कृत केलेले. माझ्याकडे स्वतः गावच्या तर केस गावाला होतातच या गोष्टी, माझ्या गावाच्या साईडचे पण वेगळे. आणि समाज, कुठलाही समाज जो आहे, म्हणजे हा पुढारलेला हा मागासलेला असं काही राहिलेलं नाही. प्रत्येक समाजामध्ये या गोष्टी आहेत आणि हे फक्त सत्ता कारण आहे, दुसरं काही नाहीये. ह्याच्यामध्ये फायदा जो आहे तो सत्ता ताब्यात घ्यायचा आणि लोकांना घाबरून ठेवायचं, जेणेकरून सत्ता कायम यांच्याकडे राहील. समाजाची जी सत्ता आहे, पॉलिटिकल सत्ता जशी असते तो वेगळा पार्ट आहे, पण समाजाची जी सत्ता आहे ती कंट्रोल करणं हा ह्याचा मुख्य पार्ट आहे. दुसरा कुठलाही पार्ट ह्याच्या मागे असू शकत नाही. यांच्या मुलाने आणि जे सुनेने कुठलीही चूक केली नाहीये, तरी सुद्धा फक्त आपली पॉवर दाखवणं आणि यांना याच्यासाठी बहिष्कृत केलेलं आहे. ते खूप वाईट आहे. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक नागरिकांनी अशा गोष्टी काही होत असतील तर याच्यासाठी कायदा आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कायदा आणलाय 2016ला, तर त्याच्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे, जेणेकरून एक भीती आणि वचक बसेल. आणि याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळेल की बाबा हे आहे, हे बेकायदेशीर आहे. नाही तर कारण बरेच लोक यांच्यासारखे जे आहेत ते सहन करत राहतात, या गोष्टी बाहेर येत नाहीत. ते बिचारे विक्टिम आतमध्ये स्वतःला त्रास करून घेतात, दुसरं काही करत नाही, त्यांच्याकडे उपाय नसतात. मग त्यांच्या हातापाया पडून लोकांचे असे जे आहेत किंवा मग आर्थिक जे आहेत, जसं एक्स्टॉर्शनचा आम्ही केस टाकले की पैसे डिमांड करतात, ते अशा प्रकारे ते मग सेटल करून मग ते जे आहेत विषय संपवले जातो. तर त्याची भियायची काही गरज नाही. याच्यामध्ये कायदा आलाय, त्याच्यामुळे गुन्हे दाखल करा आणि अशा लोकांना शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.